नमस्कार पालक मित्र हो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी RT 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यासाठी जन्मतारीख पुरावा तसेच आधार कार्डची आवश्यकता आहे का, रहिवासी पुरावा असेल किंवा असंख्य प्रश्न पालकांच्या मनात पडत असतात. ते या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ आपण बघा आणि RT ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26साठी तुम्ही तयार व्हा. म्हणजे वेळेवरती आपली गडबड होणार नाही आणि आपल्या पाल्याला आपल्याला इच्छित असलेल्या शाळेमध्ये RT अंतर्गत 25%मधून प्रवेश घेऊ शकाल. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. पालक मित्र हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे RT 25% प्रवेशपात्र सर्व बालकांना जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा आणि आधार कार्ड अनिवार्य आहे, म्हणजेच कंपल्सरी आहे. त्यासाठी आपल्याकडे जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. RT 25% ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीचीच काढून ठेवलेली असावीत किंवा त्या अंतिम तारखेपूर्वीचीच असावीत. आता बऱ्याच पालकांना प्रश्न पडतो की 25% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती बालके पात्र आहेत. तर त्याचं उत्तर आहे, आर्थिक दुर्बल घटकाअंतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹1,00,000पर्यंत आहे अशा पालकांची बालके वंचित गटाअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके या 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता पात्र आहेत. आता वंचित गटामध्ये आणि दुर्बल गटामध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो. आता वंचित गट जर म्हटला तर यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त विजा, भटक्या जमाती, तसं भटक्या जमाती, भटक्या जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग म्हणजेच OBC, विशेष मागासवर्ग म्हणजे SBC, HIV बाधित, HIV प्रभावित बालके, कोविड प्रभावित बालके ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झालेले आहे अशी बालके, अनाथ बालके यांचा समावेश होतो. आता दुर्बल गट म्हटला तर ज्या बालकांच्या पालकांचे किंवा ज्या बालकांचे पालनपोषण करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न 1,00,000च्या आत आहे अशा बालकांचा दुर्बल गटामध्ये समावेश होतो. आता एक सर्वसाधारण प्रश्न असतो की कोणत्या प्रकारच्या शाळांमध्ये आपण 25% RT अंतर्गत प्रवेश घेऊ शकतो. तर यामध्ये सर्व माध्यमांच्या, सर्व बोर्डांच्या, ज्यामध्ये राज्यमंडळ, CBSE, ICSE व IB सह अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहे, मदरसा, मक्तब, धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्याक शाळा वगळून. तर पालकांना अर्ज केव्हा करता येईल. तर सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी जो काही ठरवून दिलेला कालावधी असेल त्यामध्येच अर्ज करता येईल. अजून तारीख डिक्लेअर झालेली नाही आहे. आपण या चॅनलवरती संपर्कात राहा. तारीख डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येईल. तर पालकांना 2025-26 या आर्थिक वर्षात ऑनलाईन अर्ज किती वेळा भरता येईल. तर फक्त एकदाच आपल्याला अर्ज भरता येतो. अर्ज कुठून भरावा लागेल तर अर्ज आपण मदत केंद्रावरती किंवा जेथे इंटरनेट सुविधा असेल, संगणक आणि प्रिंटर उपलब्ध असेल
तेथून भरू शकता. अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावीत? अर्ज भरताना कोणतीही कागदपत्रे अपलोड करायची नाहीत. मात्र ऑनलाईन अर्ज भरताना पुढील कागदपत्रे आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. यामध्ये अर्जामध्ये जो रहिवासी पुरावा सादर करणार आहे तोच रहिवासाचा पुरावा, रहिवासी पुराव्यावरीलच पत्ता आपण अर्जावरती लिहायचा आहे. बालकाचे जन्मदिनांकांची नोंद करण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल संवर्गातून प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला, उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगाराचा दाखला म्हणजे सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल. बालकाला लॉटरी लागल्यास शाळा प्रवेशाच्या वेळेस सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे, अन्यथा मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो. याची सर्व पालकांनी नोंद घ्यावयाची आहे. आता 25% ऑनलाईन अर्ज भरण्याची वेबसाईट कोणती आहे? तर या ठिकाणी जी दिलेली वेबसाईट आहे ती म्हणजेच https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज आपण करू शकतो. प्रवेश अर्जाला शुल्क किती आहे? शैक्षणिक वर्ष 25-26 साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा अर्ज हे मोफत स्वरूपात आपण संकेतस्थळावर उपलब्ध असून तो संकेतस्थळावरती जाऊन भरू शकतो. पालक किती शाळांसाठी अर्ज करू शकतात? ऑनलाईन माहिती भरताना पालकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून 1 किलोमीटर व 3 किलोमीटर आणि अधिक अंतरापर्यंतच्या उपलब्ध असणाऱ्या शाळांपैकी जास्तीत जास्त कोणत्याही 10 शाळांचे पर्याय निवडता येतील. आता शाळेपासून किती किलोमीटर अंतरावरील रहिवासी अर्ज करू शकतात? पालकांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावयाची आहे की आपल्या पाल्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर, 3 किलोमीटर अथवा अधिक अंतरावरील सर्व शाळांचा समावेश आपल्याला करता येईल. मात्र शाळेपासून 1 किलोमीटर परिसरातील अर्जदारांना नियमाने प्राधान्य मिळेल. नंतर 1 किलोमीटर परिसरातील पुरेशा क्षमतेइतकी बालके उपलब्ध न झाल्यास 3 किलोमीटर आणि त्याहीपेक्षा अधिक अंतराच्या परिसरातील बालके संबंधित शाळेत प्रवेशास पात्र होतील. मात्र 3 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या शाळेकरिता लॉटरी लागली तर त्यावेळेस विद्यार्थ्याच्या वाहतुकीचा खर्च संबंधित पालकास करावा लागेल. आता बरेच जणांना असाही प्रश्न पडतो की अर्ज केला म्हणजे खात्रीशीर प्रवेश मिळेलच का? तर शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या 25% प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत किंवा लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातात. अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याला प्रवेश मिळालाच असे नाही. दिव्यांग बालकाच्या प्रवेशाचे निकष व आवश्यक कागदपत्रे कोणती? तर सर्व जाती धर्मातील दिव्यांग बालके प्रवेशास पात्र असतील. दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र 40%पेक्षा अधिक असल्याबाबतचे जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, रहिवासी पुरावा त्यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, वीज बिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, घरपट्टी, वाहन चालविण्याचा परवाना, भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनाम्याची प्रत यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जातो. घटस्फोटित महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? न्यायालयाचा निर्णय, घटस्फोटित महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाची किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील. तर न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिलांच्या बालकांसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे आपण बघूयात. घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील. आता अनाथ बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? आता अनाथ बालकांच्या म्हणजेच वंचित
बाबतीत अनाथालयाची किंवा बालसुधार गृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना सिंगल पॅरेंट पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावयाची आहे. खुला प्रवर्ग अल्पसंख्याकांना प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे आवश्यक आहेत? जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा, कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहेत. उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या ठिकाणचा पाहिजे? उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. ज्या ठिकाणी वास्तव्य आहे त्याच ठिकाणचा हा दाखला असावा. जन्माचा दाखला किंवा प्रमाणपत्र कोणते पाहिजे? हा एक सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे. यामध्ये ग्रामपंचायत, मनपा, नगरपालिका यांचा दाखला, रुग्णालयातील रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी, बालवाडी रजिस्टरमधील दाखला, आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन ग्राह्य धरण्यात येईल. तर जातविषयक कोणता पुरावा ग्राह्य धरावा? तहसीलदार, उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा, वडिलांचा जातीचा दाखला, परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियेकरता ग्राह्य धरला जाणार नाही. RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे? पालकांचा आर्थिक वर्ष, मागची जी 2 आर्थिक वर्ष आहेत यापैकी एका वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला दाखला यासाठी ग्राह्य धरला जाईल. कोणत्या अधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरता येईल? 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला हा ग्राह्य धरला जाईल. परराज्यातील उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही. आता फॉर्म भरताना गुगलच्या नकाशात रहिवासाचे घराचे स्थान निश्चित करताना कोणती काळजी घ्यावयाची आहे? पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी रेड बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरता तो बलून जास्तीत जास्त 5 वेळा निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी. त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे. एकदा अर्ज कन्फर्म केल्यावर पुन्हा लोकेशन बदलता येणार नाही. अर्ज कन्फर्म करण्यापूर्वी तो पुन्हा तपासायचा आहे. आता शाळा निवडताना कोणती काळजी घ्यावयाची आहे? शाळा निवडताना आपल्या रहिवासाचे ठिकाण आणि शाळा यातील हवाई अंतर प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याने रस्त्याने शाळा व घर यातील प्रत्यक्ष अंतरात फरक पडू शकतो. त्यामुळे शाळा निवडताना पालकांनी दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रवेशाची कार्यपद्धती कशी असेल? शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत किंवा लॉटरी काढून प्रवेश निश्चित केले जातील व शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास प्राप्त झालेल्या अर्जांपैकी सर्व पात्र अर्जदारांचा प्रवेशासाठी विचार केला जाईल. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाबाबतची पुढील कार्यवाही पालकांना कशी कळणार? तर याबाबत पालकांना अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावरती SMS द्वारे सूचित केले जाईल. त्यामुळे अर्जात दिलेला मोबाईल क्रमांक अर्जदारांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे गरजेचे आहे. परंतु पालकांनी फक्त SMS वर अवलंबून राहू नये. आपण RTE पोर्टल जे आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी जे आपण पोर्टल बघितलेलं आहे त्या पोर्टलवर जाऊन क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती आपण बघू शकतो. प्रवेश मिळालेल्या अर्जदारास कसे कळेल? सोडत लॉटरी लागल्यानंतर याबाबत पालकांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे सूचित केले जाईल. परंतु पालकांनी फक्त SMS वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवर जाऊन ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स या टॅबवर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती बघून घ्यावयाची आहे. आता प्रवेश निवड झाल्यानंतर प्रवेश कसा घ्यावा? प्रवेशासाठी निवड झाली आहे असा मेसेज प्राप्त झाल्यानंतर RTE पोर्टलवरील ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स या टॅबवर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पाहावी. लॉटरी लागली असेल तर अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून हमीपत्र या टॅबवर क्लिक करून त्याची प्रिंट काढायची आहे.
अलॉटमेंटवर आपल्या विभागात पडताळणी समितीचा पत्ता दिलेला असेल त्या ठिकाणी अलॉटमेंट लेटर, हमीपत्राची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन जावे आणि आपला प्रवेश निश्चित करावा. तसेच निश्चित झाल्याची प्रिंट पडताळणी समितीकडून घ्यावी. निवड झालेल्या बालकाने विहित मुदतीत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश निश्चित न केल्यास ती जागा रिक्त राहील आणि त्या जागेवर लॉटरीद्वारा निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यास अनुक्रमे संधी मिळेल. आता RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळाला अथवा नाही हे कसे समजेल? तर प्रवेशासाठी निवड झाली आहे असा मेसेज प्राप्त झाल्यानंतर पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यावर त्यांना पडताळणी समितीकडून रिसिट म्हणजेच पावती दिली जाईल आणि प्रवेश मिळाला अथवा नाही ते समजेल. आता RTE 25% अंतर्गत शाळेत प्रवेश मिळाल्यावर स्थलांतर, बदली अथवा अन्य कारणाने RTEमध्येच शाळा बदलून मिळेल का? तर RTE 25% अंतर्गत एका शाळेत प्रवेश मिळाल्यावर कोणत्याही कारणास्तव शाळा बदलून मिळत नाही. तर असे हे वेगवेगळे प्रश्न पालकांनो आपण या ठिकाणी बघितलेत, त्याची समर्पक अशी उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रहो, RTE 2025 ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबद्दल आपले काही प्रश्न असतील तर आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारू शकता. आपल्या शंकांचं निरसन करण्याचा 100% प्रयत्न केला जाईल. मित्रहो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजेच RTE 2025 ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबद्दलची इत्थंभूत माहिती आणि पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना ॲडव्हान्समध्ये मिळतील आणि ते त्याप्रमाणे ॲडमिशनपूर्वी परिपूर्ण तयारी करतील आणि कागदपत्रे तयार ठेवतील. सर्वांना RTE 2025च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.